मित्रांनो नमस्कार. अनेकांना असं वाटतं की सूत्रसंचालन म्हणजे फक्त स्टेजवरती उभं राहून कार्यक्रमाचं निवेदन करणं. पण खरं पाहिलं तर प्रभावी सूत्रसंचालनाची सुरुवात स्टेजवरतून होतच नाही, तर कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच होत असते. एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला सूत्रसंचालक म्हणून संधी मिळाली म्हणजे तुमच्यावरती फक्त बोलण्याचीच नाही तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवलेली असते. म्हणूनच एक यशस्वी सूत्रसंचालक हा केवळ चांगला वक्ता नसतो, तर तो एक उत्कृष्ट नियोजक, अभ्यासू व्यक्ती आणि कुशल संवादक सुद्धा असतो. सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजक किंवा संयोजक यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेणं किंवा फोनवरतून सविस्तर चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जितकी माहिती स्पष्ट असेल तितकं तुमचं सूत्रसंचालन अधिक प्रभावी होईल. त्यांना काही महत्वाचे प्रश्न हे नक्की विचारा. कार्यक्रम नेमकी कुठे होणार आहे, किती वाजता सुरू होणार आहे आणि किती वाजता संपणार आहे. कार्यक्रमाचं स्वरूप हे नेमकं कसं असणार आहे, म्हणजे कार्यक्रम हा सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, सांस्कृतिक आहे, शासकीय आहे की व्यावसायिक आहे. कार्यक्रमाला कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत, श्रोत्यांची संख्या किती असू शकते, त्यांचा वयोगट कोणता आहे, कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयोजकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत त्या पूर्ण करणं आपल्यावरती जबाबदारी असते. कारण कार्यक्रम हा तुमचा नसतो, पण तो यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी ही मात्र तुमच्यावरती असते. याच बरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न जरूर विचारा. या कार्यक्रमामध्ये निवेदक म्हणून मला अधिकची काही माहिती द्यायची आहे का? एखाद्या योजनेची असेल, प्रकल्पाची असेल, संस्थेची असेल किंवा उपक्रमाची माहिती ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची आहे का? जर याचं उत्तर होय असेल तर त्या विषयाचा बारकाईने अभ्यास करा. इंटरनेटचा वापर करा, अधिकृत माहिती मिळवा, आवश्यक आकडेवारी आणि उदाहरणं गोळा करा. त्याचं कारण असं आहे की अभ्यासाशिवाय प्रभावी सूत्रसंचालन अशक्य आहे. लक्षात ठेवा, सूत्रसंचालकाचा आवाज कार्यक्रमाला रंग देतो, पण त्याचा अभ्यास कार्यक्रमाला उंची देत असतो. आयोजकांबरोबर मीटिंग झाल्याच्या नंतर घरी परतल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची मानसिक पूर्वतयारी करा. सुरुवात कशी करायची, मान्यवरांचा परिचय कसा करून द्यायचा, 2 कार्यक्रमांमधील दुवा कसा साधायचा, एखादा अनपेक्षित विलंब जर झाला तर मग श्रोत्यांना कसं गुंतवून ठेवायचं, शेवट कसा संस्मरणीय करायचा याचा सराव करा. प्रत्येक वाक्य पाठ करण्यापेक्षा त्याचा मागचा भाव समजून घ्या. कारण पाठांतर विसरलं जाऊ शकतं, पण समजून घेतलेलं बोलणं हे कधीच अडखळत नाही. एक उत्कृष्ट सूत्रसंचालक नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की माझ्या माध्यमातून हा कार्यक्रम आणखी संस्मरणीय कसा होईल. कदाचित एखादी प्रेरणादायी कथा असेल, योग्य ठिकाणी एखादं सुंदर विचार असेल, एखादी हलकीशी विनोदी टिप्पणी असेल किंवा एखाद्या मान्यवराविषयी आदरपूर्वक सांगितलेली माहिती कार्यक्रमाला एक वेगळीच उंची देऊन जाते. मात्र हे सगळं काही करताना विषयाचं गांभीर्य, वेळेचं नियोजन आणि श्रोत्यांचा आदर या 3 गोष्टी अधिक कधीच विसरायच्या नाहीत. शेवटी एवढं सांगावंसं वाटतं की सूत्रसंचालन ही फक्त बोलण्याची कला अजिबात नाहीये, तर नियोजन, अभ्यास, निरीक्षण आणि प्रसंगावधान यांचा सुंदर संगम आहे. जितकी तुमची पूर्वतयारी भक्कम असेल तितकाच तुमचा आत्मविश्वास ठाम असेल आणि ज्या दिवशी तुम्ही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक गोष्टींची तयारी करून स्टेजवरती उभं राहाल ना, त्या दिवशी तुम्हाला शब्द शोधावे लागणार नाहीत, शब्द स्वतःहून तुमच्याकडे येतील. कारण यशस्वी सूत्रसंचालन हे योगायोगाने कधीच घडत नाही, ते नियोजन, अभ्यास आणि सातत्यपूर्ण सरावातून घडत असतं. हे कायम लक्षात ठेवा. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ज्ञानामृत अकॅडमीवरील सर्व व्हिडिओ आवर्जून त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा. कारण भाषण, सूत्रसंचालन, व्यक्तिमत्व विकास या संबंधित अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ याच्या आधीच्या काळात आपण ज्ञानामृत अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ आवर्जून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. धन्यवाद.